आजचा जो अभंग आहे निरंजन आणि अंजन. तर परमात्म्याला निरंजन म्हटले निष्कलंक, आणि अंजन म्हणजे मायेच्या क्षेत्रात जे जे येतं ते. आता बघा, कबीर कबीर या मायेच्या क्षेत्रात म्हणे ज्ञान सुद्धा ही कटकटच आहे. हे सगळं मायेच्या क्षेत्रात, सगळं हे मायेच्या क्षेत्रात. आता समर्थ, हाच समर्थाने या दोन्ही शब्द वापरलेत, निरंजन आणि अंजन. तर समर्थांची विशेषता अशी की ते हे छान आहे, पण असं आहे, कबीर आहेत पण आपण तर गृहस्थ आहोत की नाही, आपल्याला व्यवहार व्यवहार आपल्याला करायला लागतात कुटुंबामध्ये. तर रामदास स्वामींची खासियत अशी की हे आपल्याला हे सगळं वेगळं वेगळं आहे सांगून याच्याशी व्यवहार मात्र कसा करायचा त्याचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला करणार. आता आपण विषय बघू, पण आता आधी आपली आपण प्रार्थना म्हणू. ओ ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आपण भेटत आहोत, आणि आज आता हा शिकवण निरूपण हे जे सुंदर सुंदर विषय आले त्याची आपण एक अगदी थोडक्यामध्ये सारांश बघणार आहोत. पण त्याचं आता शेवट शिकवण निरूपण आध्यात्मिक लोकसंग्रहात नेतृत्वाचे रहस्य पॉइंटर्स समर्थ सांगणार आहेत. तर हा अतिशय महत्वाचा आणि हे लोकसंग्रहाचं रहस्य सांगणारा एक आणखीन एक स्टेप पुढे नेणारा हा या दशकातला हा विषय आहे. पण त्याच्या आधी एक महत्वाचं एक तुम्हाला सांगायचं आहे ते सांगतो की ह्या शनिवारी अद्वैतानंद आपल्याला याचा सारांश सांगण्यासाठी येणार आहेत ना. तर ते म्हणले, अरे अरविंद, थोडं समस्या झाली आहे, आपण 8:30ला भेटतोय पण त्यांना 8:30ला कुठे दुसरीकडे कार्यक्रमाचं काही झालंय. तर ते म्हणले आपण 8:30च्या ऐवजी 8ला भेटायचं का. तर ते दुसरा विकल्प कॅन्सल करूया म्हणायच्या आधी मी लगेच हो म्हणून टाकलं. की अर्धा तास आधी भेटायचं, कारण ते नंतर जाणारे सिद्धवारीला पुष्कळ त्यांचे कार्यक्रम खूप चालू आहेत. बरं, ते मला म्हणजे आपल्याला येत आहेत दर दशक संपल्यावर, हेच विशेष आहे. तर शनिवारी 8 जूनला आता येत्या ईस्ट कोस्टच्या 8 वाजता आणि या सेंट्रल टाइम सॅन अँटोनियोच्या 7 वाजता सकाळी, त्यावेळेस आपण ते जॉईन होतील भारतातून. आणि याची आपण या 13व्या दशकाचा सारांश तर सांगतीलच स्वामीजी, आणि त्याचं शंका समाधान सुद्धा आपण करू. तर तुम्ही प्रश्न मात्र जरा आधी पाठवा, त्यांनी आपलं स्मरण होतं, आपली शंका आपण लिहिली असली की म्हणून. ठीक. तर आपण आता पुढचा समाज बघू. हा, तर याचा आपण गेल्या वेळे ही फोड बघितली होती. 1 ते 6 ओव्याही आपण बघितल्या होत्या, आणि सुरुवात केली होती या सृष्टीमध्ये मनुष्यात दिसणारी भिन्नत्व, ग्रेडेशन आणि एकत्व हे कसं बघायचं. पण त्याच्या आधी एक प्रश्न आहे की 1 ते 6 मध्ये आपण कुठल्या अर्थाने रामदास स्वामींनी उदाहरण दिलं हे गीतेच्या एका श्लोकावर घेतलं, ते आपण बघितलंच. त्या दृष्टांत देण्याला एक मर्यादा असते, कारण असं एखाद्या वस्तू सारखी दुसरं समजावून सांगायला वस्तू
तंतोतंत सांगायला मग ती दुसरी ती वस्तूच झाली ना. मग ती जी वस्तू समजून घेतोय आपण तीच वस्तू झाली. म्हणून ते समजण्यापुरतं एक डायमेन्शन, एक साम्य असतं. तर तिथं मी एक शब्द वापरला, बियॉन्ड वर्ड्स. ते म्हणले, प्रश्न असा आहे की म्हणले बियॉन्ड वर्ड्स म्हणजे काय? आणि म्हणले बियॉन्ड वर्ड्स तुम्ही हे लिमिटेशन तुम्ही असं काय म्हणू शकताय, लिमिटेशन दृष्टांत देण्यात लिमिटेशन आणि बियॉन्ड वर्ड्स म्हणजे काय? तर आपण हे थोडक्यात बघूया. ते असं आहे, बियॉन्ड वर्ड्स समजावायला आता मी प्रयत्न करतो. मला काय समजतंय त्यानुसार, पण आपण जिथून आहोत तिथून आपण सुरुवात करू. ते नेहमीच चांगलं असतं. म्हणजे कुठेतरी उगीच काहीतरी डिस्कशन चालू आहे असं नाही. तर आपण व्यवहारात आहोत, आपण गृहस्थ आहोत, संसारी आहोत. आपला व्यवहार कसा चालतो? मग आपला व्यवहार आपण काय करतो व्यवहारामध्ये? आपण बघा, या ह्या समासात ज्या विषयाच्या संदर्भात समर्थ म्हणते त्याला धरून सांगतोय. या मी कोण आहे, हे विश्व काय आहे, त्याचं साधक आणि त्याच्याकडे कसं बघायचं हा विषय चालेल. आणि त्याच्यामध्ये परमात्मा सगळीकडे, देवाकडे देव कसा बघायचा हा विषय चालेल. मग समूह आहे, सृष्टी आहे, संसार आहे. तर त्यात आपण एक समूह बनवला आणि त्याला आपण एक काहीतरी नाव देतो. आपण एक गोष्टी गोळा करतो आणि त्याला एक नाव देतो काय. उदाहरणार्थ आधी आधी होऊन गेलेली उदाहरणं घेतो, म्हणजे त्या उदाहरणामध्ये पुन्हा आणखी आपल्याला खोली येते. आता आपण एक दोन उदाहरणं बघितली होती. काय बघितली होती? ख्रिसमस. आता ख्रिसमस, मग आपण कोणी विचारलं की ख्रिसमस म्हणजे काय? ख्रिसमस म्हणजे काय? ते ख्रिसमस ट्री म्हणजे ख्रिसमस आहे का? किंवा ते बर्फ पडतं म्हणजे ख्रिसमस आहे का? नाही म्हणले, ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा उन्हाळा असतो ख्रिसमसमध्ये, पण तिथेही ख्रिसमस साजरा करतात. तिथं काही बर्फ नाही पडत त्यावेळेस. मग ते नाही. मग सांता क्लॉज म्हणजे ख्रिसमस आहे का? हा, आपण म्हणजे ख्रिसमस म्हणजे काय? ते एक समूह आहे किंवा मिठाई. तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितलेली आठवत असेल ना, अखंडानंद स्वामींची, की ते छोटा मुलगा म्हणला हा मिठाई, त्याला असं वाटलं मिठाई म्हणजे काहीतरी काहीतरी वेगळं आणणार. मग त्यांनी जे लाडू पेढे सगळं ते मिठाई त्या बॉक्स मधनं उघडलं. तो मुलगा कसा म्हणला त्यांना, हे तर सगळं लाडू पेढे आहे, मिठाई कुठे आहे? मग मग त्यांची पंचायत झाली. अरे म्हणले, मिठाई म्हणजे या सगळ्या गोष्टी गोळा एकत्र केल्या त्यालाच मिठाई म्हणतात. मिठाई म्हणजे आणखी काही वेगळी नसते. मग याचा अध्यात्माशी काय संबंध आहे? हे उदाहरण ठीक आहे. याचा अध्यात्माशी काय संबंध आहे? त्याचा संबंध असा आहे की ह्या समूहातली कुठलीच गोष्ट आपण अंतिम सत्य शोधतोय, साधक आहोत आपण. ही गोष्ट अंतिम सत्य नसते. म्हणजे काय? ही अंतिम सत्य म्हणजे ती कुठल्याही दुसऱ्या एका वस्तूचा हेतू नसतो. हेतू म्हणजे काय? की आपण ज्या कारणाने जन्माला आलो ना, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. मग तिथं आपण तिथून सुरू झालो. मग त्या श्लोकाची चौथी ओळ काय आहे? सदाकार तेची चिंतित जावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभाव. नॅचरली जीवाला जन्मच नाहीये. पण ते म्हणतात तुम्ही आहे असं म्हणतात आहे, तर मी सांगतो काय आहे ते, गैरसमज काय झालाय ते. तर हा जो हेतू आहे ना, आपल्या सगळ्याला मूळ कारण भगवंत आहे. आपल्या जीवनात ज्या ज्या काही घटना घडत आहेत त्याचं मूळ कारण तर भगवंत नाही समज, मग गुरु म्हणा, की गुरूंची अशी इच्छा आहे म्हणून आपल्या जीवनात घडणं, त्याला म्हणतात हेतू. मग ह्या मिठाई म्हणजे कसं, लाडू हा करंजीसाठी नसतो. त्या करंजीला काही फरक पडत नाही, मी लाडूच्या बाजूला आहे का कशाच्या बाजूला, त्याला काही संबंध नसतो. ते त्यांचं अस्तित्व एकमेकासाठी नसतं. मग आपलं अस्तित्व मग जो हेतू जो असतो ना, हेतू हा समूहातील कुठलाही पदार्थ एकमेकासाठी बनलेला नसतो. आणि हेतू म्हणजे भगवंत, हा हेतू हा नेहमी समूहाच्या बाहेर असतो. हा, आता आपण एक हेतूचं नाव, एक समूहाचं एक उदाहरण घेऊ. मोटार. मोटार म्हणजे आता तुम्ही मोटारच्या चाकाला इंडिकेट केलं आणि सांगितलं ही चाक म्हणजे मोटार आहे का, अमुक म्हणजे मोटार आहे का. आता हे सगळं मिळून मोटार तयार झाली आहे. पण ते कशासाठी काय आहे असं म्हणलं तर त्या मोटारीचा जो मालक आहे तो मोटारीपेक्षा वेगळा आहे. हा, म्हणून ही इज बियॉन्ड दॅट ग्रुप.
बियॉन्ड हे असं याचा अर्थ हा की त्या सत्तेच्या, की आता की मोटार आहे, पेट्रोल आहे, अमुक आहे, तमुक आहे, टायर आहे, सगळं काही आहे. पण त्याचा जो मालक आहे, त्याचा कर्ता करविता, त्या मोटारीचं जीवन ज्याच्या हातात आहे, तो इज बियॉन्ड त्या मोटारीच्या कुठल्याच तत्वाचा त्याला स्पर्श झालेला नाही. हा, या अर्थाने निरंजन आहे. भगवंत निरंजन आहे आणि सगळी सृष्टी अंजनात्मक आहे. या समूहाचा हेतू हा समूहा बाहेर असतो. या अर्थाने ते बियॉन्ड वर्ड्स आहे. मिठाईचा भोगता हा मिठाईपेक्षा वेगळा असला पाहिजे की नाही? असलाच पाहिजे. मला लाडू जरी किती प्रिय असला तरी मी लाडू असला तर मी मिठाईचा उपभोग कसा करेन? मी लाडूपेक्षा वेगळा पाहिजे की नाही? हा. तर या अर्थाने आपल्या सगळ्यांचं मूळ स्वभाव, मूळ तत्व, अंतिम सत्य हे निरंजन आहे. पण आपल्याला समूहामध्ये राहून त्याच्याशी व्यवहार करायचा आहे आणि म्हणून तो मिथ्या आहे. ठीक आहे, ते एवढं एवढं एक्सप्लेनेशन पुरे. पण त्यांनी आपल्याला एक अंदाज आला. ठीक आहे, मग आता ह्या ओव्या आपण गेल्या वेळेस बघितल्या होत्या. हे सगळं निरंजन आणि अंजन हे एकमेकात कसं मिक्स झालंय याचं उदाहरण त्यांनी वेगवेगळ्या माळा, हार म्हणा, त्या उदाहरण देऊन दिल्या आणि ते काय म्हणले, आत्मा 5वी ओवी, आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. म्हणजे जगाचा पसारा जो आहे ते सगळे मणी आहेत आणि ते मणी त्या दोऱ्याने एकत्र आले म्हणून मणींच्या संदर्भात दोरा हा त्या दोऱ्यामुळे तो हेतू आहे. पण ही दृष्टांत देण्याला मर्यादा आहे कारण दोरी सुद्धा जड आहे. म्हणून ते म्हणले आत्मा चपळ सहज गुणे दोरी चपळ म्हणजे चैतन्य जाणीव. तर दोरी काय चळव जाणीव अपुरे आहे, याला थोडी त्रुटी आहे या दृष्टांतामध्ये. त्याच्यावर आपण गेल्या वेळी रामायणातला आपण एक दृष्टांत पण बघितला होता की कसं त्यांनी मागितलं देवहूती, मनु आणि शत्रुपाने मागितलं ना देवाकडे. म्हणले हा, देव म्हणले माझ्यासारखा तर कोणीच नाही, मीच तुमचा मुलगा म्हणून जन्माला येतो. हा, मग मग ठीक आहे. ही गोष्ट आपण गेल्या वेळी आपण बघितली होती की दृष्टांत देण्याची मर्यादा. ठीक आहे, मग आता हे उदाहरण हे गीतेच्या श्लोकावर अवलंबून होतं, जे उदाहरण घेतलं होतं. पण त्याच्यावर आपण शंकराचार्यांची आणखीन एक मस्त टीका पण बघितली होती. त्यांनी या हाराला आणि याला काय केलं, दीर्घ तंतुषु पटवत सूत्रेच मणिगण, हे समजा दोऱ्याचंच वस्त्र बनवलंय, मग त्यात दुसरं दोऱ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. मी ज्याला रुमाल म्हणतो, सदराचे काय जे काय वेगवेगळे धोतर काय टॉवेल म्हणतो, ते सगळं दीर्घ तंतू आहेत ते पटवत. तसं सूत्रे मणिगणा इव. आणि मग त्याच्यावर काही निगमन करतात रामदास स्वामी शेवटी सांगतात, उसाचं उदाहरण दिलं. ते सुद्धा आपण गेल्या वेळेस बघितलं होतं की हा ऊस कोणी दाखवला, गोड आहे का? हो गोड आहे, पण त्याच्या बाहेरच्या सोयट्या काढल्या पाहिजे आधी, मग मग आतमध्ये गोड आहे व्यवहार त्याचा. या आपण गेल्या वेळेस बघितलं आणि आता ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ते आता बघूया की सृष्टीमध्ये आणि मनुष्यामध्ये ही भिन्नत्व आलं की ग्रेडेशन आलं. पण त्याच्यामध्ये एकत्व बघून मग व्यवहार करायचा. व्यवहार करायचा आहे, व्यवहार करत असताना भिन्नत्वनीच व्यवहार होतो, पण मनामध्ये एकत्व समजून करायचंय. ते कसं ते आता आपण बघू. देही आत्मा देह अनात्मा त्याहून परतो परमात्मा निरंजनास उपमा असेची ना. देही म्हणजे त्याच्यामध्ये जो राहतो, तो देहात राहतो तो देही. देह अनात्म आहे, त्यामध्ये राहणारा, या अर्थाचा आपण एक हे जे विधान त्यांनी केलंय त्याच्यावर शंकराचार्यांचा पण एक सुंदर श्लोक आहे, तो आपण बघणार होता. पण त्याहून पर तो परमात्मा आणि निरंजनास उपमा असेची. आता त्या प्रश्नोत्तराच्या साह्या निमित्ताने आपण निरंजन म्हणजे काय, जसं बियॉन्ड वर्ड आहे त्याला उपमा नाही, हे आपण बघितलं. ते काय म्हणले की रायापासून रंकावरी, म्हणजे अनेक श्रीमंत गरीब पुष्कळ केवढे केवढे मनुष्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. अवघ्या मनुष्यांच्या हारी, हारी म्हणजे ढीग,
अवघ्या मनुष्यांच्या हारी गट समान सरी कैसी करावी. ते सगळे काही सारखे नाहीत व्यवहार या दृष्टीने. काय काय त्यांनी क्लासिफिकेशन केलं. देवदानव मानव नीच योनीहीन जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. मग कोणी काय म्हणायचं आता, दानव पापी आहेत, देव सुकृत आहेत, असे वेगवेगळे या नीच योनी आहेत, असे वेगवेगळे अभिप्राय उदंड आहेत. पण हे सगळे ग्रंथ जे आहेत ना, ते विविधतेमध्ये एकता चैतन्याची बघायला शिकवणार आहे. भागवतामध्ये एक सुंदर प्रसंग येतो की दानव त्या भगवंताकडे जातात आणि म्हणतात, भगवंता तुमचं हे काय विश्व तुम्ही बनवलं आहे, हे काय म्हटले, तुमचे जे ब्रह्माजी आहेत ते ते पार्शॅलिटी खूप करतात. ते ते देवांना पार्शल आहेत ते. ते बरोबर नाही तुम्ही हे नेमलंय ते. नारायण भगवान म्हणले, असं मान माहित नव्हतं म्हणे ब्रह्माजी पार्शल आहे सृष्टी करता. चला तुम्ही जा सगळे त्यांच्याकडे, बघूया काय होतं. आता भागवतामध्ये कथा आहे, आता मला माहित लक्षात नाही कुठल्या सर्गात आहे. म्हणजे तिघे जण देव दानव आणि मानव ते ब्रह्माजींकडे जातात उपदेशाला, की ते खरं पार्शल आहेत का नाही. तर ब्रह्माजी काय करतात, ते देव दानव आपल्या तीन उदाहरण मी अशासाठी सांगतोय की समर्थ जे सांगतायत, जे आपल्याला उपदेश द्यायचा आहे, भागवतामध्ये पण तोच उपदेश गोष्टी रूपात. सगळे संत एकच सांगतात. हा अभिप्राय काय आहे. मग ते जातात ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव त्यांना उपदेश देतात. काय देतात, 3 वेळा द द द असा शब्द म्हणतात. मग ते म्हणतात काय, ब्रह्मदेव म्हणतात झाला उपदेश, जा मी बिझी आहे खूप, एवढाच उपदेश मागतात, जा तुम्ही. आता मग आता सगळ्यांना एकच उपदेश दिला की नाही, अर्थ द द द. मग आता तर कोणी म्हणू शकत नाही की नाही पार्शल आहे मी. मग ते एकच उपदेश आहे. मग त्याचा अर्थ काय आहे ते कळायला मग आता ते नारद मुनी आहेत. मग नारद मुनी सगळ्यांचे गुरु ते त्यांना काय सांगतात. मग देवाना सांगतात, अरे आर टू इंडल्जंट, देवता स्वर्गातल्या, तुम्ही दमन करा म्हणजे संयम करा, हा तुम्हाला अर्थ आहे. दानव असतात त्यांना सांगतात तुम्ही फार क्रूर आहात, तुम्हाला दया अपेक्षित आहे करणं. तुम्हाला जर तुमचं प्रगती व्हायला हवी असेल तर तुम्हाला दया व्हायला पाहिजे. आणि मानवाला सांगतात की तुम्ही फार संग्रह करता खूप उगीच, तुम्ही दान करा, तुम्ही दान करा. तर बघा याच्यामध्ये एकता, भांडायला मी भांडू शकतो, मला एकच सगळ्यांसारखं पाहिजे, पण माझे ते एक उपदेश पेलायची तयारी आहे का माझी. मी जिथे तिथे सांगायला मग गुरु लागतात नारद मुनींसारखे. मग ते सांगतात की तुम्हाला देवाने सांगतात तुम्ही युअर टू इंडल्जंट, तुम्हाला दमन करा. मग ज्यांना दया दया करा, मानवाला सांगतात दान करा. तिथून सुरुवात तर करा. तर मला तुम्हाला सांगताना विनोबा भावेंचं एक सुंदर वाक्य आठवलं. विनोबा भावे त्यांचं एक आहे, एक त्याला ते काय बरं नाव त्याने दिलंय, विचार पोथी असं नाव दिलंय. आणि त्याच्यात अशा छोट्या छोट्या कोट्स आहेत. त्यांना एकाने विचारले विचार पोथी काय आहे. ते म्हणले मी माझं चिंतन म्हणे मी लिहून काढलं आणि त्याला म्हणे मला ते प्रसिद्ध करायचीच नव्हती, पण त्याच्यात लोकांनी येऊन त्याच्या कॉपीज काढायला सुरुवात केली, त्या विनोबांच्या हस्तलिखिताच्या. आणि त्या हस्तलिखित करताना त्या चुका व्हायला लागल्या. आणि मग लोक यायला लागले की विनोबांना विचारायला लागले की तुम्ही असं कसं लिहिलं. म्हणून म्हणे तो उपद्रव टाळण्यासाठी मी हे प्रसिद्ध करतो. की हे काय त्याच्यामध्ये छोटे फक्त कोट्स आहेत. त्याला ते म्हणले म्हणे हे माझं पुटपुट नाही, असं त्यांनी नाव दिलं. त्याच्यात त्यांचं काय पुटपुट नाही या दानावरती. म्हणजे मनुष्याला उत्कर्ष करायचा आहे ना, मग दानापासून सुरुवात करायची. मग दानापासून का सुरुवात करायची, तर ते म्हणले तुमच्या पापाचं पण व्याज होत राहतं. तर दान म्हणजे तुम्ही केलेल्या पापाचं व्याज फेडणे. व्याज फेडणे म्हणजे मी जे काय करत आहे ते, जसे पैसा संग्रह केला अमुक तमुक चांगला वाईट जे काय असेल ते करतच राहतो, फक्त काही पैसा सत्कारणी लावतो. त्याला विनोबा भावे म्हणतात हे तुम्ही त्याचं व्याज फेडलं. मग मुद्दल कसं फिटेल. म्हणले मुद्दल सेवा करण्याने फिटेल.
तुमचा देह तुम्ही भगवंताच्या सेवेत घालवला तर म्हणले मुद्दल फिट आहे. आणि ज्ञानाचा काय संबंध आहे म्हणे, ज्ञानाने मग म्हणे तुम्हाला नंतर पुन्हा कधी कर्ज होणार नाही. फार फार सुंदर आहे ते. दानावरनं आठवलं मला. पण भागवतातली कथा, विनोबांचं आख्यान किंवा समर्थ सांगतात ते फार एकत्र फार सुंदर आहे. ठीक आहे, आपण पुढे चल. ये एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले. एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. ही सगळी साधन आहे. इच हॅज देअर ओन युटिलिटी. दमन करायचं पण एक महत्व आहे. दान करायचं पण एक महत्व आहे. दया दाखवायचं पण एक महत्व आहे. ही सगळी औषधं आहेत. मला काय रोग झालाय ते गुरूंना कळतं. गुरु सांगतील तसं करायचं, की हे सगळं ठीक आहे. त्याच्या पाठीमागे चैतन्याच्या सत्तेने जग चालतं. त्यांची सामर्थ्य वेगवेगळी आहेत. कोणाने मुक्ती होईल, कोणाने मी आणखीन खाली जाईल. ते एक उदाहरण देतो. साकर माती पृथ्वी होये, परिते माती खाता नये. गरळ आप नव्हे काये, परिते खोटे. म्हणले साखर आहे ती तुम्ही समजा जमिनीत टाकली, मग ते काही दिवसांनी ती माती आणि साखर एक होईल. मग ठीक आहे म्हणले, मग ती माती खाता येईल का? माती कशी खाता येईल? किंवा आता गरळ म्हणजे विष आहे, त्याच्यामध्ये पण थोडा पाण्याचा अंश आहे की नाही? हो, म्हणून ते लिक्विडिटी सॅप त्याच्यामुळे आहे. पण मग त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे का? पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा. साधू भोंदू सीमा सांडूच नये. चोराला सुद्धा, जो भोंदू आहे त्याला सुद्धा बळ कशाचं लागतं? चैतन्याचं लागतं. त्यानेच होतं. आता बघा, आमच्या इथे आता सुंदर कांडवर प्रवचन चालू आहेत. त्याच्यामध्ये कोणी विचारलं, या रावणाने सीतेला जेव्हा पळवलं तेव्हा त्यांनी साधूचा वेश कसा घेतला? आता म्हटलं तर ते रावणालाच विचारलं पाहिजे, मला काय माहिती. पण त्याचं खरं उत्तर असं आहे की जाणून बुजून मुद्दामून कोणी मी तुला फसवत आहे असं सांगून कोणी जीव त्याला आतमध्ये जाणीव असते. म्हणून कुठेतरी सत्याची एक महत्व असतं. ते रावण म्हणला, मी साधू बनून म्हणजे असं दाखवायला, बाहेरून दाखवायला मी चांगलं कृत्य करतोय, हे दाखवायला रावण साधू झाला. पण आतमध्ये तो म्हणजे जसं आपल्याला एनर्जी चैतन्यापासून आहे, विषामध्ये ते सुद्धा पाणी आहे, सगळंच आहे. पण दोन्हीकडे आहे. हे माझ्या व्यवहाराने आणि माझ्या प्रवृत्तीवर हे आहे. आणि व्यवहार असाच आहे की साखर मातीत पडली, मग ते माती खाता येत नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मी इथे नवीन जागी राहायला आलोय ना, इथे पुष्कळ जागा आहे. तर मी काय अज्ञानी, अज्ञान पुष्कळ असतो. माझं माझं तर आणखीन पुष्कळ असतं. इथे पुष्कळ जागा आहे ना, तर मी पहिल्यांदा उत्साहामध्ये असे वेगवेगळे काय म्हणायचे बल्ब आणि झाडं खूप अशी आणली, ते लावली. तिथे बाहेर तुळशी वृंदावन सारखं आहे, शंकराची पिंडी आहे, नागाचं दगडाचं पिंड आहे, असं पुष्कळ लावलं इथे. आता म्हटलं ते खूप त्याला मस्त काय म्हणायचं, समर लिली वगैरे असं पुष्कळ येईल. काही नाही हो, परवा दिवशी सगळे ते हरणं आले आणि त्यांनी खाऊन घेऊन गेले सगळ्या. त्याच्या कळ्या फुटलेल्या, त्या कळ्या घेऊन गेले. आणखीन काही दिवसांनी रानडुकरं पण आहे, आणखीन पण काही आहे, त्यांनी त्यातले आतमध्ये जमीन खणून त्याची मुळं खाऊन गेली. मग मी मनात विचार केला, आता जर मला हे माहिती असतं की हे जग आपला संसार असाच आहे बरं का, पण असं मी मनात विचार केला, माझी उद्विग्नता, एक विचार मनामध्ये आला, पण त्याची मग माझी थोडं उद्विग्नता कमी झाली. म्हटलं त्या फुलांच्या कळ्या खाताना हरणांना आनंद झाला असेल की नाही? हा, आनंद झाला. मग चांगलं आहे ना. मला फुलांकडे बघून मिळणारा आनंद श्रेष्ठ ठरवणारा
मी कोण? हा, मग भगवंत म्हणते मला तुझी सेवा, हरणांची सेवा मला तुझ्याकडनं करवायची होती. त्या काय मुंगूस आणखीन काय ऑटर वगैरे त्यांची सेवा त्यांनी मुळं खाल्ली, मग चांगलं आहे. त्यांना आनंद झाला असेल की नाही खाताना, म्हणजे अरे इथे ते असं कोणी इतकं चांगलं कोणी लावलं नव्हतं. हा, मग ठीक आहे, प्रत्येकाला आनंदच मिळतो. पण तो कुठल्या कारणाने मिळेल आणि मला तो आनंद श्रेष्ठ, मी हे कुठं हा मनुष्याचा म्हणजे माझा गर्व आहे हा, की फुलं बघणं म्हणजे हा श्रेष्ठ आनंद आहे आणि त्या कळ्या खाऊन टाकल्या हा कनिष्ठ आनंद आहे. हा व्यवहार आहे. हा, हा व्यवहार असाच आहे. व्यवहारामध्ये उच्च नीच असणं. हं. पण ठीक आहे. हे आपलं माझं घरगुती उदाहरण दिलं, ते ओवीवर विचार करत होतो. म्हटलं हां, हे ठीक आहे. त्या हरणांना आनंद झाला असेल. हरणाने ती सगळी पानं, फुलं खातात. ठीक आहे. आता आपण पुढे चलू, की दोन्हीकडे अंतरात्मा. दोन्हीकडे कसा पण हे तुमचं उदाहरण जाऊ द्या. हे काय ठीक आहे तुम्ही अ, आम्हाला आणखी जरा तर ठीक सांगा. तर काय आहे? हे असं आहे की समर्थच सांगताय, की बघा आपण व्यवहारात कसं आहे, अंतर आहे. समर्थांचं म्हणणं कसं होईल, म्हणजे अंतर हे खरं आहे, पण त्यांनी पुढे शब्द कसा वापरला, पंडित आणि चाटे पोरे एक कैसे. हम्म. परी सांगा ते घेऊन येती महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसे. म्हणजे वात्रट मुलं आणि महापंडित हे सारखे असतील का? आणि पुढची ओवी तर अगदी बापरे, हे फक्त इतकं कणखरपणे समर्थच बोलू जाण. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. मी ह्याच्यावर विचार केला, समर्थ इतके इतके स्ट्रिक्ट कसे काय झाले एकदम, असं इतकं. मग मी विचार केला की नाही नाही, हा विषय ना आधी येऊन गेलाय. म्हणून समर्थ म्हणले, अरे मी तुला इतकं समजून सांगतोय, तुला समजत कसं नाही. सगळं एक. मग मी शोधलं, म्हटलं इतकी कठीण भाषा समर्थांची, इतका रागावले त्याच्या अर्थी अधिक सोप्या भाषेत समर्थांनी समजून सांगितलं असणार. मी ते विसरलो. मग तो आपण रेफरन्स म्हणून पण बघणार आहोत बरं का आज. हा, की ठीक आहे बरोबर, हो हो, मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. नाही नाही, एक नाही. भागीरथीचे जळ आप, बर ते पण पाणीच आहे. मोरी सवंदणीचेही आप, या मोरीतलं सांडपाणी ते पण पाणीच आहे. कुशिळ उदक अल्प सेववेन. बरोबर, सेववेन बरोबर आहे. हा आपला नित्याचा व्यवहार आहे. तुम्ही परमार्थी असा नसा, दासबोध जो वाचत नाही त्याला सुद्धा मनुष्य आणि गधडे तो काही एक म्हणणार नाही. त्याच्याशी दासबोध, त्याला काही दासबोध वाचायला नको. मग आता ह्याचं आता निगमन करतात स्वामी. यांनी उदाहरण दिली, मग त्याचं त्याचं समरी सार सार काढतात. काय सार सार सांगितलं. आणि हा विचार आधी येऊन गेला. हा, ते आपण बघूया. थोडा 1 मिनिट याच्यावर आपण पॉज घेऊ. या कारणे आचार शुद्ध, या उपरी विचार शुद्ध, वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. काय सांगितले इथे? इथे 3 गोष्टी सांगितल्या. सर्वात आधी काय पाहिजे? आचार शुद्ध पाहिजे. तुम्ही परमार्थी असा अगर नसा, माझा आचार शुद्धच पाहिजे. मी देवाची उपासना करेन आणि नंतर जगामध्ये संसारात वाटेल तसा वागेन, नाही चालायचं. पहिला आचार शुद्ध पाहिजे. त्या उपरी विचार शुद्ध. मनामध्ये विचार म्हणजे माझ्या सुखाचे जे अल्गोरिदम आहेत, असं करू मग तसं करू, मग तसं केल्याने सुख लाभेल, तसं केल्याने स्टॅबिलिटी येईल, हे सर्व बंद झालं. विचार शुद्ध. गुरु सांगतील त्याच्यात माझं सुख आहे. विचार शुद्ध. वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. आणि हे करत असताना आता आचार म्हणजे मायेच्या क्षेत्रात येतो की नाही. आपण याच्यावर उदाहरण आपण बघितलं. मायेच्या क्षेत्रामध्ये व्यवहार येतो, तो शुद्ध पाहिजे. त्यासाठी मला फरक समजता आला पाहिजे. मग त्याच्यानंतर विचार शुद्ध पाहिजे. आणि मग त्यानंतर वीतरागी, त्याच्यापासून मला वैराग्य पण आलं पाहिजे. की आय डोंट शुड कीप ऑन डुईंग सेम अँड सेम थिंग अगेन अँड अगेन. ह्याला वैराग्य आणि सुबुद्ध म्हणजे विवेक. वैराग्य आणि विवेक दोन्ही पाहिजे, ऐसा पाहिजे.
हा आपल्या साधकाच्या जाणीवेचा हा क्रमविकास आहे. ही एव्होल्युशन आहे आपल्या आतमध्ये होणारी. आणि एव्होल्युशन आपल्या आतमध्ये होणार असते. जगामध्ये बदल व्हायची गरज नाहीये. आपल्या आतमध्ये होत असते ती साधकाच्या जाणीवेचा क्रमविकास. आणि हा क्रमविकास आधीच्या दशकामध्ये 11व्या दशकामध्ये त्याचं नाव त्यांनी दिलं होतं भीमदशक. भीमदशकात येऊन गेलाय की त्यावेळेस त्या शिष्यानी प्रश्न विचारला होता बघा की सगळीकडे एकत्र बघायचं का? हो, मग म्हणले ती माशी असते ना, माशी घरामध्ये सगळी, ती सगळीकडे सांडपाण्यावर पण बसते, पक्वान्नावर बसते, सगळीकडे तिला काही भेदभाव नाही. मग ती माशी म्हणजे तसं तसं व्हायचं का? असा शिष्याने प्रश्न विचारला होता. किंवा म्हणला होता उच्चने म्हणजे उच्च भूमिका घ्यायची. मग शिष्याने दुसरा प्रश्न विचारला, हा उच्च म्हणजे पण म्हणले उच्च पण म्हणे देवाचं शिखर असतं, देवळाचं शिखर असतं. मग त्या शिखरावरती जर कावळा बसला, मग तो देवापेक्षा श्रेष्ठ झाला का? कारण तो ते देव आहे, त्याच्यावरती घुमट आहे, त्याच्यावरती कळस आहे आणि कळसावरती कावळा बसला. समर्थांनी त्याला त्यावेळेस जो उत्तर दिलं होतं, पण आपल्याला काय सगळं ते बघायचं नाही, पण सार बघू. कारण तो विषय एकच आहे. कारण शिष्य शेवटी त्यांना म्हणतो, सगळं जर एक आहे अंतरात्मा, मग म्हणले एकाने जेवल्यावर दुसऱ्याचं पोट भरायला पाहिजे. आता एखादा शिष्य गुरु असेल ते म्हणते, ठीक आहे अरविंद तू बस, मी जेवतो, तुझं तुझं पोट भरलं तर सांग मला. पण समर्थ कनवाळू व्हायला का समर्थाने समजून सांगितलं. काय समजून सांगितलं ते आपण बघूया. या पहिल्याच 11व्या भीमदशकाच्या समासामध्ये त्यांनी काय म्हणलं, आज समर्थाने शब्द वापरला ना देही, तर तिथं वापरलाय बघ. लोक नाना देह देखती विवेकी देहात पहाती पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. तर आपण एक देही आणि देहात पहा, हा 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 क्रमविकास झाला. कसं? एक आहे देह, हे लोक. विवेकी काय करतो? विवेकी देही झाला, मी देहात राहतो. आणि पंडित काय आहे? पंडित हे तिन्ही जाणतो. देह पण, तो देहाशी पण व्यवहार करतो, त्यात जो देही आहे तेही तो वेगळेपणे पाहू शकतो. आणि हे सगळं तिन्ही चैतन्याच्या कक्षेमध्ये ज्ञान साधना मिळून माझी आयडेंटिटी या तिघांपेक्षा वेगळी आहे, हे तिन्ही तो वेगळंच समजतो. आपल्याला टाकायचं काहीच नाहीये, देहाला हीन लेखाचं नाही, त्याची मर्यादा ओळखायची, साधनेची मर्यादा ओळखायची आहे, माझ्या ज्ञानाची मर्यादा ओळखायची आहे आणि या सगळ्यांमध्ये सामंजस्यात राहायचं. हा क्रमविकास बघण्यासाठी आपण विवेक चूडामणी मधला एक श्लोक बघितला. काय बघितला? देहोहमित्येव जडस्य बुद्धिः देहे च जीवे विदुषस्त्व अहम धीः. माझी बुद्धी कशी होणार? मी देहामध्ये एक जीव म्हणून राहतो. त्याला लगेच शंकरच पहिल्या ओळीत मला जड म्हटलं होतं बरं का, पण आता आता लगेच अशी नुसती माझी बुद्धीची धारणा झाल्यावर ते मला विद्वान म्हणतात, विदुष म्हणतात. देहे च जीवे विदुषस्त्व अहम धीः विवेक विज्ञानवतो महात्मनः ब्रह्माहमित्येव मती सदात्मनी. बघा, ही आपला क्रमविकास सुरू होऊन शेवटपर्यंत असा पोचणार. कसा? आता ते मी कलर कोड केलं. देहोहमित्येव, मी देहच आहे, आणखी काही नाही, खाओ पिओ मौज करो. ते काय झालं? लोक नाना देह देखिती, किंवा आहे लोकदेही. पण मी जीवात राहणारा आमना गामिनी येणारा जाणारा जीव आहे. देहे च जीवे विदुषस्त्वहम देही, तो विवेकी देहात राहतो, तो विवेकी झाला. विवेक विज्ञान महात्मनः ब्रह्मा सत्येव मती सदात्मनी पंडिता समदर्शिन्या. मग आता विवेक आणि विज्ञानवंत हे एक आहेत ना, तर माझ्या विवेक जो करतो, या दशकामध्ये समास होता बघा की उपासना आणि ज्ञान यांचं एकत्व, त्याला समर्थाने शब्द वापरला होता विज्ञान. त्याला विज्ञान शब्द वापरला होता की या सगळ्याला आत्म्याचे चालकत्व आणि समदर्शन
हा संतांचा व्यवहार होण्यासाठी कसा आहे, त्यासाठी या गीतेचा आपण श्लोक तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. त्यांची लोकांकडे बघण्याची दृष्टी आहे ती एकत्वाची आहे. जसं आई मुलाला प्रेम म्हणून लाडू देते, पण त्याने चूक काही केली तर प्रेम म्हणून धपाटापट मारते. हे धपाटा देणं वेळ असेल तेव्हा लाडू देणं, हे समदर्शन आहे. की कसं बघा, इथे गीतेने शब्द समवर्तीना नाही वापरला, समदर्शिना. वर्तीना जरी वापरला असता तरी मीटर पूर्ण झाला असता, पण त्यांनी समदर्शिना. त्याचा मला एक सुंदर गोष्ट आठवली. आता ही जुनी गोष्ट आहे, पण संतांनी सांगितलं, त्यांना जेव्हा विचारलं की समदर्शिना म्हणजे काय, काही उदाहरण सांगा, तर त्यांनी काय सांगितलं होतं, म्हणे तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. एक म्हणले जहागीरदार होते, त्याचे जावई दुसऱ्या गावी, तर लग्न झालं मुलीचं, जावई येणार होते दिवाळ सणाला. मग ते त्या काळचं उदाहरण, आता 100-150 वर्षापूर्वीच. मग ते जावई आले घोड्यावरून, घोड्यानी त्यांची वरात आली दिवाळ सणाला. मग सगळे आले ते, मग बराती मंडळी आली, सगळे आले. मग म्हणे त्यांनी कसा सत्कार केला सगळ्यांचा, सगळे पाहुणे होते. ते जुना, त्या गोष्टीत गोष्ट सांगतो. हे जुनं उदाहरण कसं, ते जुन्या काळी माझी आजी सांगायची, म्हणे असं सासरची लोक आली की सासरच्या लोकांना इतकं जपून त्यांच्याशी वागायला लागायचं. तर मी जे उदाहरण देणार ना, वराती आले, घोडा आला, तर म्हणले त्यांच्या सासरकडनं कुत्रा जरी आला तरी त्याला अहो हाडा म्हणायचं. सासरच्या कुत्र्याला हाडा नाही म्हणायचं, नुसतं अहो हाडा असं शब्द वापरला तर म्हणले आमचा निभाव लागला. असं ते जाऊ. म्हणलं ती वराती मंडळी आली, मग त्याचा कसा सत्कार केला, म्हणजे जावई होता, त्याला चांदीचं ताट दिलं बसायला, मोठा फुलं वगैरे मांडली. बाकीची वराती मंडळी होती, त्यांच्या समोर रांगोळी काढली. तर टांगेवाला, घोड्याची गाडी करणारे गाडीवान जे होते, त्यांची पण म्हणे बाहेर बाहेरच्या काय म्हणायचं, अंगणामध्ये पंगत घेतली त्यांची. आणि जो घोडा होता त्याला पण संधी वगैरे दिली, स्पेशल त्याच्यासाठी सोय केली होती, त्याच्यासाठी घास तयार केला होता. मग म्हणजे सगळ्यांचा ज्याच्या त्याच्या योग्य प्रमाणे सत्कार केला. कारण समदर्शिनी, हा काय काय समदर्शन होतं, हे सासरची मंडळी आली आहेत त्यांना सुखी ठेवा, म्हणजे म्हणजे माझी मुलगी सुखी राहील किंवा जे काय असेल ते. त्या हे दर्शन त्यांचं होतं, आणि त्यांनी त्या सगळ्यांना जे जे योग्य आहे ते केलं. ह्याला पंडित म्हणतात. पंडित हा समदर्शिना. हम्म देह त्यावेळेस इथं त्यांनी कन्क्लुजन केलं होतं, देह पाहता वेगळा आले परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले एकांत. अनेक प्राणी निर्माण होती परी एकची कळा वर्तती, तये नाव जगत ज्योती जाणती कळा. त्याच्यावर जगत ज्योती निरूपण आपण बघितलं. त्यानंतर हे एवढं त्यांनी कडक सांगितलं, समजावून सांगितलं होतं. म्हणून आता या समासामध्ये ते मनुष्य आणि गदडे, राजे राजे आणि माकडे कठीण शब्दात सांगितलं. पाठीमागे काय सांगितलं ते आठवून बघ एकदा. हा ठीक आहे, ठीक. मग आता हे प्राणी मात्र देखील एकांतरे. तर ह्या दशकातल्या ह्या समासाची विशेषता, त्याच्याशी व्यवहार कसा करायचा ते आपण बघितलं. हे हा रेफरन्स पण आता या ओवीचा आपण आधीच्या दशकातला बघितलं. ठीक आहे, आपण पुढे येतो. त्याचं उदाहरण देतात की असं जर केलं नाही तर काय होईल. शूराहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकाडी, श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. कोणी जो शूर आहे, सरदार आहे, म्हणजे हा दुसरा जो घाबरट आहे, नाही म्हणे ह्याला पण सैन्यात नाही, तर कधी त्याचा टिकाव लागेल, कधी त्याचा पळून येईल तो सांगता येत नाही. किंवा श्रीमंत आणि गरीब कोणी आहे त्यांच्या दैववशात श्रीमंत गरीब झाले, त्यांची ताकद वेगवेगळी असते. किंवा उदक पाण्याचं उदाहरण पुन्हा दिलं, एका उदके सकळ झाले, पण ते बघून त्याचं सेवन केलं पाहिजे. सगट अवघेच घेतले,
समर्थ त्याला म्हणतात. आता आणखीन एकदा कडक शब्दात सांगतात, ते मूर्ख होईल. हे सगळं एकच आहे म्हटलं. म्हणजे जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परिवमनाचे भोजन करिता न येई. आता हे तर याच्यात काही समजावून सांगायचं काही ठीक आहे. मग आता ह्याच्या पुढच्या उभ्यांमध्ये लोकसंग्रहासाठी विस्तार कसा करायचा या भिन्नत्वाचा. त्यांनी काय केलं, हे निंद्य मग माझ्यात काही आहे का असं निंद्य, ते सोडा. वंद्य आहे ते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले. आता ह्या तऱ्हेनं कोणी साधक बनवून आपली स्वतःची उन्नती करून घेतली, तो श्रेष्ठ पदवीस पावला. मग कोणी दानवच राहिले, मग ठीक आहे, त्यांना तसं भोग आहेत त्यांचे, ते देवानी केले आहे, त्या त्या कारणासाठी आहे, त्यांचे भोग भोगण्यासाठी. ते म्हणले आपण काय करावं, जगामध्ये भेद राहणारच, एकत्व कधी होणार. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. हा साधन मार्ग आहे, पण आपण आधी बघितलेला आहे. पण साधकाच्या दृष्टिकोनातनं जगात फरक कसा काय बघायचा, ठीक आहे. तर कोणी कसा मनुष्य असेल, जसा असेल तसा तो, तर आपल्या आश्रमाच्या साठी म्हणा, आपल्या साधनासाठी नाही तसा आहे ना, तर करंट आहे त्याला ठेवा. तर त्याचा दोष कसा बघायचा किंवा बघायचा नाही ते समर्थ त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. वर्तायाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे. कसं ते सांगतात. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. हळूहळू शिकवा जनांना. हे बघा, आम्ही आमचा कोर्स जेव्हा पूर्ण झाला तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की गुरुदेवांची आठवण सांगायची की तुम्ही तुमच्या मनाला हळूहळू शिकवण्यासाठी हे सगळं प्रवचन निरूपण सगळं आहे ते करा. लोक बदलतील म्हणून प्रवचन करू नका. त्यानंतर ते सांगायचे म्हणे, गुरुदेव आमचे स्वामी आम्हाला सांगायचे म्हणे, आम्हाला गुरुदेव म्हणायचे लोक बदलतील म्हणून प्रवचन करू नका. म्हणे मी कुठे तुम्हाला बदलू शकलो. गुरुदेव म्हणायचे तुम्ही इथे 2 वर्ष आहात आश्रमात, मी तुम्हाला बदलू शकलो का. मग म्हणे तुम्ही लोकांना बदलायची काय कसं, म्हणे तुमच्या मनात तरी कसं येतं. आपण स्वतः बदलण्यासाठी तैसे जनास शिकवावे हळूहळू. रामदास स्वामी आपल्याला आणखीन ही इज गिव्हिंग अस बेनिफिट ऑफ डाऊट. पण म्हणे मुख्य काय आहे, मन ही देवाची विभूती आहे ना. मुख्य मनोगत राखणे हेच चातुर्याची लक्षणे, चतुरतो चतुरांग जाणे इतर ती वेडी. म्हणजे चतुर जाणे काय आहे, चतुरांग काय आहे. बघा आपण ऐकलं असेल, साम दाम दंड भेद. साम म्हणजे माधुर्य, म्युझिक, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आधी साम त्यांनी मिटवा तुमचा प्रसंग, चर्चा करून. मग काही दाम म्हणजे काही वैचारिक कन्सेशन द्यायचं असेल, काही पैसे द्यायला लागत असेल द्या. तुमचं ऐकतच नसेल, दंड करायचा असेल तर दंड पण करू शकता. या भेद म्हणजे मग त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्या बुद्धीमध्ये भेद तयार करा की अरे ह्यानी तुझी हानी आहे, तुझं नुकसान आहे, असं तुम्ही करा. तुम्हाला जर कधी प्रसंग आला तर तुम्ही सुंदर कांडामध्ये रावण आणि सीतेचा एक संवाद आहे छोटा. तर सीता, रावण फार विद्वान होता बरं का, पण साधक नव्हता, विद्वान नुसताच विद्वान होता. त्यांनी हे साम दाम दंड भेद ह्या ह्या नीतीनी सीतेला फितवायचा प्रयत्न केला. आणि सीतेने त्यांना कसं उत्तर दिलं तो प्रसंग फार चांगला आहे सुंदरकांडामध्ये. आज आपल्याला वेळ नाही आहे, पण नंतर कधी बघू. तर हे चतुरांग आहे की चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेळी. एकदम भेद नाही तयार करायचा, एकदम दंड नाही करायचा. आधी साम, मग दाम, दंड, भेद. की हे याचं महत्व आहे. ठीक, आता पुढे चल.
नियम काय? पहिला नियम सांगितला वाणीचा. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, तरीच घडे दिग्विजये. निस्पृहासी, पहिली गोष्ट, मी तर निस्पृह पाहिजेच पाहिजे. पण म्हणून दुसरा कोणी स्वार्थी असेल, मग असू दे स्वार्थी, त्याला वेड नका म्हणू. मला, मी निस्पृह असावं, हा पहिली गोष्ट मनात, माझ्या मनात विचारायला किती वर्ष गेली. अजून सुद्धा तो टिकला नाहीये, रुजला नाहीये माझ्या मनात विचार तो, की मी निस्पृह असलं पाहिजे. मी स्वार्थीपणेच वागतो. मग लोकाला वेडं म्हणण्याचा मला अधिकार आहे का? नाही. आणि त्यांनी लोकसंग्रह होणार. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणो निकरणे यथा सांग. प्राणी मात्राचा अंतरंग, होऊन जावे. मनोगत राखोन जाता, परस्परे होये अवस्था. मनोगत तोडिता व्यवस्था, बरी नाही. तुम्ही गेल्याबरोबर पहिल्याच झटक्यात सांगितलं, हा तो स्वार्थी आहेस, तो हे चुकीचं करतो, तो चुकीचं करतो, वेडा आहेस, ते म्हणतील जा तुम्ही. तुमचं कोण ऐकाल तिथे? मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त, ओढून येते. हा, मनोगत राखता समस्त, ओढून येते. तर इथे हा समास संपतो. तर हे याची आपण उदाहरणं आपण आणखीन पुन्हा डिटेलमध्ये पुढे बघू. कारण याच्या पुढचा जो दशक आहे ना, तो तर आणखीन आणखीन प्रॅक्टिकल, म्हणजे जगामध्ये हीच थीम पुढे चालवली आहे, त्याच्यावर तो आहे. पण आपलं संपायच्या आधी एक ह्या सगळ्याचा सारांश, अगदी वन लाईनर, याला काय म्हणतात, एलिव्हेटर स्पीच. हा, तर ते कसं आहे बघा, की आधी आपण काय केलं, मी उपासना ज्ञान यांचं एकत्व अनुभवायला शिकलं. म्हणजे काय, की हा, सकाळी मला एक माळ जप करायला सांगितलंय, तर एकदा करून टाकलं की मग मी लोकांची वाटेल तसा वागायला मोकळा, असं नाही. माझं रोजचं जीवन, रोजचं वागणं हेच. आणि उपासना वेगळी नाही, स्पेशल मी आणखीन उपासना वेगळी करू शकतो, पण माझं ते अंगभूत झालं पाहिजे. मग काय झालं पाहिजे, आपण एक लघुबोध प्रकरण बघितलं, की संबंध उपासनेचं सार सार या समासात बघितलं. मग त्यानंतर आपल्याला प्रश्न पण असतात की नाही, या विश्वाचा करता कोण, ते आपण बघितलं होतं. आणि त्याचं अगदी नॅचरल थॉट फ्लो, मग माझ्या जीवनात करता, मग माझ्या जीवनात सुख दुःख कोण बघतो, तो पण आपण ह्याच्या पुढचा समाज बघितला. आणि आता याचा आणखीन एक सार कसा आहे, अगदी थोडक्यात वन लाईनर, एलिव्हेटर स्पीच. एक काय करतो, आपण सगळे आता इथे साधन करायला जमलो, हो की, साधन करायला जमलो. मग साधन म्हणजे आपण काही एक म्हणा, एक प्रोजेक्ट म्हणा घेतला अंगावरती, काहीतरी अंगात आपण एक काहीतरी करायचं म्हणून आपण एक अंगावर घेतो. बर, मग ते कशासाठी आहे, ते साधन केल्यावर आपल्या हातात काय होईल, आपल्याला ते जे काय करू ते साध्य होईल. एक साधन असतं, दुसरं काय असतं, साध्य. मग हे जो करणार आहे, ह्याच्यात जर मी, मला फुल टाइम मी साधक झालो, फुल टाइम मी ह्याच्यात एंगेज करून घेतलं, मग मी कोण बनलो, साधक. आणि मग हे हे मी सतत करत राहिलो, तर मी कोण बनेन, सिद्ध. हा क्रम आहे. आणि याच्यामध्ये या सगळ्या समासांचं सार आपण म्हटलं, आपल्या साधनेचा, आपल्या जाणीवेचा एव्होल्युशन जे बघितली, तो याच्यामध्ये साधन, साध्य, साधक आणि सिद्ध. अशा तऱ्हेने हा दशक संपला. ते सांगायला या शनिवारी स्वामीजी येणार आहेत, तर तुम्ही अगदी जरूर, थोडं तुम्हाला लवकर उठायला लागेल खरं शनिवारी, 8 वाजता. सॅन अँटोनियोमध्ये 7 वाजता उठायला लागेल, पण तेवढं आपण करू. आणि स्वामीजींशी आपल्याला प्रत्यक्ष सत्संग लाभेल. तुम्ही लाईव्ह ते विचारू शकताच, पण ते प्रश्न मात्र आधी पाठवा. आता मी प्रार्थना म्हणतो, आणि मग आपण आज या विषयावर जर काही चर्चा करायची असेल आपल्याला, तर आपण चर्चा करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि हरि ओम।